या सगळ्या लष्करी घडामोडी एक अधिकारी म्हणून फार पूर्वी जवळून बघितलेल्या आहेत. या सगळ्या ह्याच्यात आर्थिक ताकद तर नाही, अहो जनतेच्या 2 वेळेच्या भाकरीची व्यवस्था तुम्ही करायला हवी आणि युद्धाच्या वल्गना तुम्ही करतायत. आता शस्त्रसंधी केली, त्यावरती तुम्ही ठाम नव्हता, दुतुंडी भूमिका तुम्ही दाखवून दिली कालच्या रात्री. आता पुढे काय? होय. पुढे जसं सर म्हणाले, की किंवा आपल्या अगदी सामान्य भाषेमध्ये हे कुत्र्याचं शेपूट आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला शेजारी कधीही बदलता येणार नाहीये, हे वास्तव आहे आणि आपल्याला त्याला सहन करत राहावं लागणार आहे. हे सुद्धा आपण स्वीकारलं पाहिजे. पण त्यामध्ये मला असं वाटतं, की भारताने ज्या प्रकारे सामर्थ्यशाली एक संरक्षण दलांची आतापर्यंतचं जे एक प्रदर्शन दाखवलेलं आहे, ते स्वतंत्र आहे. कुठल्याही दबावाखाली नाहीये. त्याच्यानंतर कुठूनही कर्ज घेऊन त्याने ते केलेलं नाहीये. हं. त्याच्यामुळे हे जे भारताचं रूप आहे, हे साहजिकच खूप पाकिस्तानसाठी घाबरवणार आहे. मला इथे अजून एक मुद्दा मांडावासा वाटतो, की मुळात राष्ट्र म्हणूनच ते अपयशी ठरलेलं आहे. बर. आणि ह्या जे आपण जनरल मुनीर जे बोलले पहलगाम हल्ल्याच्या आधी, हं. तर ते इतकं भाषण स्पष्ट आहे, त्याच्यातनं त्यांचे इरादे इतके स्पष्ट होत आहेत, हं. म्हणजे झाले आहेत ऑलरेडी, की धर्माच्या आधारावरती कसं ते राष्ट्र आहे. आणि आपण न्यूक्लिअर बॉम्बविषयी बोलताना मला हे जुल्फिकार अली भुट्टोचं सुद्धा वाक्य आठवलं, की आम्ही गवत खाऊन राहू, पण आम्ही न्यूक्लिअर पॉवर मिळवणारच. तर हा जो कुठेतरी जो हेतू आहे, हं. मूलतत्ववादातनं जो वरती आलेला हेतू आहे, मुळात भारताच्या मुळावर उठण्यासाठीचा जो पहिल्यापासूनचा त्यांचा हेतू आहे, हा पुन्हा, पुन्हा, पुन्हा समोर येत राहणार. त्याच्यामुळे ॲक्ट ऑफ वॉर जो आपण निर्णय घेतलेला आहे, तो अतिशय चांगला निर्णय आहे. कारण या ॲक्ट ऑफ वॉरमध्ये म्हणजे आतापर्यंत ज्या छोट्या-मोठ्या चकमकी असतील, काही हल्ले, काही आक्रमणं, आता त्याच्यात आपल्याला अडकून पडायचं नाहीये. तर आपल्या शांतीसाठी किंवा आपल्या सुरक्षिततेला तडा जाईल असं कोणतंही छोटंही कृत्य जेव्हा पाकिस्तानकडनं होईल, तर त्यावेळेला आपण म्हणजे होतंय खरं तर एकीकडे, त्यावेळेला आपण त्यांना मजबूत असा उत्तर देण्यासाठी तयार आहोत, सक्षम आहोत. अशी जी संरक्षण दलांची भूमिका आहे हं. आत्ताची, हं. ती अतिशय योग्य आहे. हं. त्याच्यामुळे सीज फायर हे काही फार काळ राहणार नाहीये हं. आणि यूएसएने पण सगळे प्रयत्न करून झालेत. हं. तर एकीकडे असंही वाटतं, की ते तोंडावर पडल्यासारखं आहे. हं. आणि त्यांनाही खरं तर हे आतून माहिती आहे, की पाकिस्तानचा मूळ स्वभाव काय, फितरत काय आहे पाकिस्तानची, हं. त्यांनाही चांगलंच माहिती आहे. हं. आणि हे तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण आणि हा जो थ्रेट आहे मुळात, हा दहशतवादाचा जो राक्षस आहे किंवा सुरुंग आहे, फक्त भारतापुरता मर्यादित नाहीये. हा ग्लोबल थ्रेट आहे. हे बरोबर. इतर राष्ट्रांनाही माहिती आहे. त्याच्यामुळे चीन, तुर्की यांची अतिशय कठोर निंदा मी या ठिकाणी करते, की हं. तुम्ही त्यांना पाठिंबा जो जाहीर केलेला आहे, तो त्याचा परिणाम काय होणार आहे? हं. हं. केवळ आपण मटेरियलिस्टिक किंवा व्यापारी दृष्टिकोनातनं जसे सर म्हणाले, की हा पाकिस्तान हा सगळ्यांकडनं घेण्यासाठीचा गिराईक झालेला आहे. तर बरोबर. केवळ त्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही मदत करत असाल, तर ते एक एक मोठं जागतिक पाप आहे खरं तर. बरोबर. सो ह्याच्यातनं आपण शिकून ही जी आपण सामर्थ्यशाली भूमिका आहे, ती हं. कंटिन्यू केली पाहिजे पुढे बरं. सुद्धा. मला